या परीक्षेचा हा प्रश्न आहे. विज्ञान शाखेतील हा प्रश्न आपण पाहूया. धातू त्याच्या धातू खनिजापासून वेगळे करण्याच्या प्रक्रियेला टिंबटिंब म्हणतात. जर आपण सरळ पाहिलं तर सोपा प्रश्न होता, परंतु आपल्याला जर याच्याबद्दल ज्ञान नसेल तर चुकण्यासारखा देखील इथे चान्सेस होते. धातू त्याच्या धातू खनिजापासून वेगळे करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला आपण धातुशास्त्र असं म्हणतो. आणि धातुशास्त्र म्हणजे काय, की जे आपले खाणीतून ज्यावेळेस आपण रॉ खनिज काढतो, ज्याला आपण धातुके म्हणतो आणि ज्याला ओर्स देखील असं म्हणतात, तर त्यांच्यापासून शुद्ध धातू मिळवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला धातुशास्त्र किंवा इंग्लिशमध्ये आपण त्याला मेटलर्जी असं म्हणतो. तर ही प्रक्रिया आहे, त्याच्या धातू खनिजापासून वेगळं केलं जातं. याच्यापासून ॲलॉयज देखील बनवले जातात, ज्याला आपण मिश्र धातू असं देखील म्हणतो. तर त्याबद्दल आपल्याला लक्षात ठेवायची आवश्यकता आहे. इतर ऑप्शन्स आहेत, त्याचं देखील थोडक्यात आपण इथे विश्लेषण पाहणार आहोत. स्फटिकीकरण म्हणजे एखादं कोणतं सोल्युशन असेल त्या सोल्युशनपासून क्रिस्टल्स तयार करणं म्हणजेच स्फटिक तयार करण्याची ही प्रक्रिया आहे आणि त्याला आपण स्फटिकीकरण असं देखील म्हणतो. पॉलिमरायझेशन म्हणजे काय, की याच्यामध्ये एक असे लहान किंवा सिंगल आपण असे म्हणू की मोनोमर्स असतात, छोटे अणू असतात आणि त्याच्यापासून ते मोनोमर्स तयार होतात. हे मोनोमर्स एकत्रितरित्या आले की त्याच्यापासून पॉलिमर्स तयार होतात आणि हीच जशी की आपण प्रक्रिया बघू. फॉर एक्झाम्पल, इथिलीनपासून पॉलिथिन तयार करण्याची प्रक्रिया, म्हणजे आपण पॉलिथिनची बॅग आपण प्रत्येकाच्या घरामध्ये पाहिलेलीच असेल. तर अशा प्रकारचे प्लास्टिक्सचे प्रोडक्ट्स तयार करण्याची पण जी प्रक्रिया असते ती पॉलिमरायझेशनच्या अंतर्गत केली जाते. ओके, त्याच्यानंतर पुढचा एक ऑप्शन होतो तो म्हणजे अवसादन म्हणजेच सेडिमेंटेशन. तर याच्यामध्ये पाणी शुद्ध करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला सेडिमेंटेशन असं म्हटलं जातं. म्हणजेच एखाद्या गढूळ पाण्याला आपण खूप जास्त काळ शांतपणे ठेवलं तर त्याच्यामध्ये जे सेडिमेंट्स असतात ते खाली तळाला जमा होतात आणि त्याच्यानंतर उरलेलं जे पाणी असेल ते आपल्या शुद्ध स्वरूपामध्ये प्राप्त होतं. तर अशा प्रकारे पाणी शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपल्याला सेडिमेंटेशन किंवा अवसादन ही प्रक्रिया वापरली जाते. स्फटिकीकरण इथे कुठे पाहिलं जातं तर मीठ बनवण्याची जी प्रक्रिया, समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करण्याचे क्रिस्टल्स तयार होतात, स्फटिक तयार होतात, त्याला देखील पाहिलं जातं. आणि आपला जो प्रश्न होता त्याचं उत्तर हे धातुशास्त्र किंवा मेटलर्जी होतं. याचं एक्सप्लेनेशन देखील आपण पाहिलेलं आहे. ओके.